नमस्कार. मलकापूर तालुक्यातील भानगुरा जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा या शाळेला एक सुपरनिकून शाळेचा दर्जा मिळालेला आहे. आणि या शाळेचं वातावरण एक आल्हाददायक असं वातावरण आहे आणि एक एक विद्यार्थ्यांसाठी एक पोषक असं वातावरण आहे. या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत संदीप जावरे सर हे प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. जावरे सर, आपलं टी पुण्याची न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. हार्दिक एक चांगल्या प्रकारचं जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आपण एक मुख्याध्यापक पद सांभाळत आहात आणि आपल्या शाळेला एक सुपरनिकून शाळेचा दर्जा मिळालेला आहे. आपल्या मलकापूर तालुक्यामध्ये एक आपल्यावरती एक अभिमानाचा वर्षावन कोलकात्याची छाप आपल्याला मिळते. सर, या सुपरनिकून शाळेमध्ये आपली वर्णी लागलेली आहे, काय सांगाल या संदर्भामध्ये? सर्वप्रथम सर्व शाळेच्या वतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुमचं जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा भानगुरा येथे ठिकाणी स्वागत करतो. सुपरनिकून हा जो दर्जा आम्हाला मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं ॲक्च्युली आम्हाला हे माहितीसुद्धा नव्हतं. अधिकारी आले, त्यांनी चाचणी घेतली आणि नंतर त्या चाचणीअंती जो निकाल घोषित केला गेला त्यात आम्हाला सुपरनिकून हा दर्जा प्राप्त झाला. मी या ठिकाणी सांगतो की सुपरनिकून किंवा निपुण होणं हे फार मोठं काही उद्दिष्ट नव्हतंच खऱ्या अर्थानं. आज आमचे विद्यार्थी त्याच्या कितीतरी पट पुढे हे त्यांचं पूर्ण ध्येय किंवा त्यांचं जे शिक्षण आहे हे कितीतरी पुढचं सुरू आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. म्हणजे सर, आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत आणि आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचणी करून आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. सर, आता आपल्या शाळेला सुपरनिकून शाळेचा दर्जा मिळालेला आहे आणि एक मुलं चांगली ॲक्टिव्ह आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स त्यांच्याकडून करून घेतात. आता याच्या पुढील आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे सर? मानस काय राहणार आहे, काय सांगा? आपण म्हणजे भारताचं एक भविष्यवेधी विद्यार्थी आज भारत हा महासत्ता म्हणून पुढे उदयास आला पाहिजे हे आपण स्वप्न पाहतो आहे आणि ते स्वप्न आपण त्यांच्या भविष्यावर पाहतो आहे. तर खऱ्या अर्थाने जे भारताचे सुजाण नागरिक होणार आहेत असे विद्यार्थी आज आमच्याकडे आहेत आणि ते नागरिक म्हणून आणि भारताचं भविष्य घडवणारे विद्यार्थी घडले पाहिजे हा एक आमचं साधं सोपं आणि लहान असं ध्येय आहे आणि आम्ही त्याच दृष्टिकोनातून आमचं काम करतो. जावरे सर, एक चांगल्या प्रकारचा दर्जा आपल्याला सुपरनिकून शाळेचा दर्जा मिळालेला आहे. विद्यार्थ्या विद्येच्या सागरात पोहणारा भाग मी असतो आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक असं नातं असतं. शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो, विद्यार्थी घडवण्याचं काम करतो. आपण विद्यार्थ्यांना जीवातून शिकवलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं विद्यार्थी या ठिकाणी घडवलेले आहेत. या माध्यमातूनच आपली एक सुपरनिकून शाळेला आपली वर्णी लागलेली आहे. सर, या माध्यमातून आपण समाजामध्ये संदेश काय देऊ शकतो सर, काय सांगा? मी या ठिकाणी एक आश्वस्त करू शकतो संपूर्ण समाजाला की जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा निश्चितच येत्या काही काळामध्ये, येत्या पुढच्या काही वर्षांमध्ये हा बदलणार आहे आणि मातृभाषेतून शिक्षण देणारी जिवंत संस्था जी असते ती जिल्हा परिषदची शाळा प्रत्येक गावागावामध्ये आज अस्तित्वात आहे आणि येत्या काही काळामध्ये या जिल्हा परिषदच्या शाळांवर सुद्धा ॲडमिशन फीचे बोर्ड हे निश्चितच झळकतील अशी मी या ठिकाणी एक शाश्वती देऊ इच्छितो. जावरे सर, आपण एक चांगल्या प्रकारे या संदर्भामध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि अजून आपलं विद्यार्थ्यांसाठी आपण जीवातून शिकवतात, त्यांना चांगल्या प्रकारे आपलं शिक्षक एक टीचिंग चांगल्या पद्धतीने करतात. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. यू डोंट हॅव टार्गेट इन युअर लाईफ. म्हणजे शिक्षण हे जगामध्ये बदल घडवण्याचं काम करतं. चेंज द लाईफ म्हणजे जगामध्ये बदल घडवण्याचं काम करतं आणि आपण एक चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवलेला आहे. एक चांगल्या प्रकारचा त्यांच्यामध्ये एक जोश निर्माण केलेला आहे आणि या एक विद्यार्थ्यांच्या मध्ये एक जिद्द तयार झालेली आहे. आपण या सुपरनिकून शाळेमध्ये आपली जी वर्णी लागलेली आहे याचं श्रेय आपण कोणाला देणार सर, काय सांगा? मलकापूर तालुक्याचं शिक्षण क्षेत्र ज्यांच्या मार्गदर्शनात भक्कम अशी वाटचाल करत आहे असे आमचे आधारस्तंभ आदरणीय फाळके साहेब, गट शिक्षणाधिकारी मलकापूर, तसंच शिक्षण विस्तार अधिकारी आणि शिंदे साहेब, या शाळेचे माजी मुख्याध्यापक सोळंके सर, महाले सर आणि माझी संपूर्ण टीम, की आम्ही सर्वांनी मिळून जे प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, शिकवणे, विद्यार्थी आमच्यासमोर बसलेले विद्यार्थीच हे आमचं दैवत आहे. आता आम्ही शिक्षक म्हणून जे स्वप्न पाहतो आमच्या कुटुंबासाठी ते पूर्ण करणारे कोण आहे, तर ही नोकरी ही शाळा आहे.
मग आम्ही एकच प्रयत्न करतो की या पेशाशी प्रामाणिक आहे आणि त्याचा रिझल्ट या सर्वांची प्रेरणा आमच्या मागे आहे, त्या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला आहे आणि म्हणूनच आम्ही हे आमचं काम प्रामाणिकपणे करतो. सर आपण एक चांगल्या प्रकारची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि याही पुढे मी सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमन असावी, उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल तेव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी या भांडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर घातलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भयवाढतेल हार्दिक शुभेच्छा. योगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज. धन्यवाद.